पवारांच्या मृत्यूवरती विजय वडेट्टीवार यांच्याकडून सुद्धा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। दाल में कुछ काला तो है आणि याची चौकशी निष्पक्ष व्हावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। यातून जे काही आहे ते पुढे येईल, जे सत्य आहे ते समजावं, दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कट शिजला आणि त्यातून ठिणगी पडली। विलगीकरण होऊ नये अशी भूमिका भाजपची होती असं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। दाल में कुछ काला लगता है आणि याची चौकशी निष्पक्ष होणं आणि त्यातून जे काही आहे ते पुढे येईल, ते जे सत्य आहे ते समजावं असंही वडेट्टीवारांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा एकत्रीकरणाचा निर्णय अजितदादा शरद पवार साहेब घेतील। आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीने चालतो का? आता हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात। पण एक खरं आहे की या चर्चा पुढे गेलेल्या होत्या। एक खरं की दोन पक्ष एकत्र येऊ नयेत हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडली असं मला वाटतं। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं असेल की तात्काळ या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे या सगळ्या घटनेची चौकशी करण्यासाठीचं पत्र दिलं, मागणी केली आणि त्यानंतर लगेचच DGCI असेल, AIBच्या आमची पथकं त्या ठिकाणी पोहोचली। आज AIBच्या पथकाने जी काही चौकशी सुरू केली आहे, ब्लॅक बॉक्स इथे मिळाला आहे। आता ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर सगळं सत्यही समोर येईल। मला असं वाटतं की हे खरं तर मान्य संजय राऊत साहेबांनी ऐकलं पाहिजे की खरं तर ज्या वेळेला ममता बॅनर्जी सारख्यांनी इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन त्यांनी सुद्धा आरोप केले आणि पवार साहेबांनी त्याचं स्पष्टपणे उत्तर दिलं की याच्यामध्ये काही वाटत नाही, हा अपघातच दिसतोय। मला असं वाटतं असं म्हटल्यानंतर संजय राऊत साहेबांनी शरद पवार साहेबांची सुद्धा या विषयावरती असं बोलण्याच्या आधी विचार करायला पाहिजे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।